तर अजित पवारांशी माझी भेट झालेली नाही, चर्चा झालेली नाही असं प्रकाश सोळंके म्हणतायत। प्रकाश सोळंके यांचं हे वक्तव्य, अजित पवारांशी माझी भेट झाली नाही, चर्चा देखील त्यांच्यासोबत झाली नसल्याचं प्रकाश सोळंके यांनी म्हटलेलं आहे। फक्त तेच सांगू शकतील, मी कसं सांगू शकणार। आता सगळ्यांचं लक्ष मंत्रिपदावर आहे। कोण पालकमंत्री होईल? तुम्ही ज्येष्ठ आहात पक्षातले, तुम्हाला काही लक्षात आलं असेल? त्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघं मिळून घेतील। पालकमंत्री कोणाला करायचं, कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्री कुठल्या पक्षाला जाते, हे निर्णय आता वरिष्ठ पातळीवरच होत असतात। त्याच्यामुळं ते काय आमदारांना विचारून कधी निर्णय होत नसतात। नेते मंडळी त्याच्या बाबतीत योग्य ते निर्णय घेतील। मात्र तुम्ही सिनियर आहात, सिनियरिटीप्रमाणे तुम्हालाही विश्वासात घेतलं पाहिजे। नाही, ह्याच्या बाबतीत घेतलं जात नाही कधी। हे वरिष्ठ पातळीवर काही निर्णय होत असतात, कारण वाटप आहे ते शेवटी, आणि कोणाचे किती आमदार आहेत, कुठल्या पक्षाला किती पालकमंत्रीपद जातात, हे वरिष्ठ पातळीवरच ठरवून ते निर्णय घेतले जातात। त्याच्यामध्ये काही आमदारांना विचारविनिमय होत नाही सहसा। अनेक अधिवेशनं आम्ही पाहिले, तुम्ही त्या अधिवेशनात सहभाग घेतलाय, मात्र पहिला असं अधिवेशन आहे की अनेक आमदारांनी तिथं पाठ फिरवले। नाही, त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही। मी माझं येण्याचं कारण सांगितलं की काही फार महत्त्वाचं कामकाज नाही, शासकीय कामकाज, विधेयके आहेत, प्रश्नोत्तरं नाहीत, लक्षवेधी नाहीत, चर्चा होऊ शकते एका दुसऱ्या विषयावर, परंतु मला म्हणजे त्याच्यापेक्षाही काही कामं महत्त्वाची मतदारसंघात असल्यामुळं मी आलेलो आहे। अजित पवारांच्या पक्षात अस्वस्थता सुरू आहे? नाही, त्याच्याबद्दल काही मला माहिती नाही, म्हणजे मला नाही माहिती तसं काही अस्वस्थता असण्याचं काही कारण नाही आहे। सगळे सिनियरिटी डावलून युवा आमदारांना नेतृत्व देण्यात आले, तुम्ही असेल, छगन भुजबळ असेल, जे अनुभवी आहेत त्यांना बाजूला ठेवण्यात आलं। आता ते पक्षाने घेतलेला निर्णय आहे, पक्षाला तरुणांना संधी द्यावी वाटते, याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही। शेवटी तरुणांनाही संधी मिळाली पाहिजे राजकारणात, हाही महत्त्वाचा विषय आहे। कामाच्या अनुभवात तुम्हीही तरुणच आहात? नाही, तसं आता आहे पहा, शेवटी पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय मान्य करून सगळ्यांनी त्याला सहकार्य केलं पाहिजे, या मताचं मी आहे। 2.5 वर्षानंतर तुमची नाराजी दूर होईल अशी अपेक्षा आहे? 2.5 वर्षाचं भविष्य कोणी पाहिलं आहे? आजचंच महत्त्वाचं असतं। 2.5 वर्षानंतर काय होईल, 3 वर्षानंतर काय होईल, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही आहे। त्याच्यामुळं पुढं काय होईल ते पाहत राहायचं राजकारणात। तरी पण पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून काही याच्यात बदल होण्याची शक्यता आहेत? नाही, मला काही वाटत नाही तसं काही, मला तसं काही वाटत नाही। निर्णय घेतला आहे, झाला आहे, आणि तो मान्य करून पुढं जायचं। नक्कीच निर्णय घेतलाय, झाला, याच्यात काही बदल होत नाही। 2.5 वर्षानंतर देखील काही होणार नाही, मी काही ज्योतिषी नाही असं सांगतात। प्रकाशदादांच्या चेहऱ्यावर नाराजीचा सावट जरी असलं तर ते स्वतः अंतर्मनातून मी नाराज नसल्याचा दावा सध्या तरी करताना